नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, एकदम महत्त्वाची गोष्ट आहे आणि आनंदाची पण न्यूज आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल मी न्यूज कोणती काढलेली आहे ती. अगदी काल म्हणजे 6 जुलैलाच ही न्यूज आलेली आहे आणि ए न्यू एम-बी-बी-एस कॉलेज अप्रूव्ड बाय 2024 असं पूर्णपणे त्यांनी इथं सांगितलं आहे आणि स्क्रीनवरती पूर्णपणे मी तुम्हाला ही अगदी नोटीस पण वाचून दाखवणार आहे आणि 113 नवीन मेडिकल कॉलेजेस अख्ख्या आपल्या भारतामध्ये येणार आहेत. अगदी ते कशाप्रमाणे असणार आहेत, अगदी मी तुम्हाला ते स्क्रीनवरती दाखवते आणि जे काही नवीन विद्यार्थी आहेत आपल्याला YouTube चॅनल पहिल्यांदा पाहत असतील आणि त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच तुम्ही ह्या माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये अगदी नवीन आणि युजफुल व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील सर्वात आधी. ओके. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मी पूर्ण नोटीस काढलेली आहे आणि नोटीस आहे तुम्ही ते NMC इथं दिलेलं आहे बघा. नॅशनल मेडिकल कमिशनने ही पूर्ण नोटीस अगदी काढलेली आहे आणि ते डेट पण तुम्ही पाहू शकता 6 जुलै 2024 ही अगदी डेट त्यांनी पब्लिश केलेली आहे आणि पूर्ण अगदी पब्लिक नोटीस काय आहे ती पूर्ण तुम्हाला त्यांनी पब्लिश केलेली नोटीस आहे ती. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे वाचून दाखवते. तर ही अगदी ही 6 जुलैला काढलेली नोटीस आहे. तर त्या अनुषंगाने पूर्णपणे तुम्ही ते पाहू शकता नोटीस कोणती आहे आणि कशी आहे ती पूर्णपणे अगदी मी तुम्हाला वाचून दाखवते. ही पब्लिक नोटीस काढलेली आहे त्यांनी. तर सब्जेक्ट जे दिलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता. ॲप्लिकेशन फॉर इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू UG मेडिकल कॉलेजेस ओके फॉर अकॅडमिक 2024-25 असं काढलेलं आहे. कम्युनिकेशन्स ऑफ द फायनल डिसिजन्स ऑफ NMC टू मेडिकल इन्स्टिट्यूशनल कॉलेजेस रिगार्डिंग ही पूर्णपणे नोटीस दिलेली आहे. अगदी तुम्ही ह्या नोटीसच्या माध्यमातून झूम करून पाहू शकता आणि वाचून पण शकता. अगदी हे लास्ट टाइम त्यांनी 3 एप्रिलला पण ही नोटीस त्यांनी दिलेलीच होती. आणि पुन्हा परत आज म्हणजेच काल 6 जुलैला त्यांनी परत एकदा नोटीस सांगितली आणि ती कोणती तर न्यू MBBS कॉलेज अप्रूव्ड 2024 मध्ये त्यांनी केलेले आहे. तर इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू UG मेडिकल कॉलेजेस फॉर अकॅडमिक इयर 2024-25 तर हे फायनल डिसिजन केलेलं आहे इन रिस्पेक्ट ऑफ 113 म्हणजे 113 ॲप्लिकेशन ऑफ मेडिकल इन्स्टिट्यूशनल कॉलेजेस इन्फॉर्मेशन्स नेसेसरी ॲक्शन्स हे पूर्णपणे तुम्ही ही नोटीस पाहू शकता. म्हणजेच त्याला मी तुम्हाला शॉर्टने सांगते की 113 मेडिकल कॉलेजेसला त्यांनी अगदी अप्रूव्ड केलेलं आहे आणि ती पूर्ण पब्लिक नोटीस तुम्ही ते पाहू शकता. 6 जुलैला म्हणजेच कालच त्यांनी ही नोटीस पूर्ण अगदी NTCनी आपल्याला दिलेली आहे, पब्लिश केलेली आहे. तर खूप आनंदाची आणि एकदम महत्त्वाची गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. 113 मेडिकल कॉलेजेस पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये आपले पूर्णपणे येणार आहे. तर तुम्ही ते पाहू शकता. 113 ॲप्लिकेशन्स अटॅच्ड इन दिस पब्लिक नोटीस जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्याला हे अप्रूव्ड मिळालेलं आहे ऑथराइज्ड. ओके, ऑथराइज दिलेलं आहे. तर हे पूर्ण आहे अगदी तुम्ही स्क्रीनवरती पूर्ण नोटीस दिलेली आहे. डेप्युटी कलेक्टर इथं दिलेलं आहे बघा. तर त्यांनी पूर्ण नोटीस केलेली आहे आणि प्रत्येक कॉलेज कोणत्या-कोणत्या सिटीमध्ये राज्यामध्ये असणार आहे. तर अगदी शॉर्टमध्ये मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते. तर हे फायनल ऑफिशियल ऑर्डर दिलेला आहे 113 रिगार्डिंग युअर ऑनलाईन ॲप्लिकेशन्स फॉर इस्टॅब्लिशमेंट न्यू मेडिकल कॉलेज असं दिलेलं आहे आणि ही नोटीस 6 जुलैला पब्लिश केलेली आहे. तर इथं पूर्णपणे अगदी मी झूम करून तुम्हाला दाखवते. नेम ऑफ कॉलेज काढलेला आहे आणि ॲप्लिकेशन ID आणि नेम ऑफ कोर्सेस आणि हे ते UG न्यू म्हणजेच हे अंडर ग्रॅज्युएशन म्हणजे MBBS आपले UG म्हणजे MBBS न्यू असं आहे त्याचा अर्थ. आणि ते पहिलं तुम्ही कॉलेज पाहू शकता साउथ वेस्ट दिल्ली. ते दिल्लीमधलं आहे. असे प्रत्येक राज्यामध्ये आहेत. इथे UPचं एक दिलेलं आहे आणि पुढे परत प्रत्येक ठिकाणी तुम्ही अगदी पाहू शकता. इथे जयपूर दिलेलं आहे, इथे UP दिलेलं आहे. असे प्रत्येक राज्यामध्ये तुम्ही झूम करून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पहा. अगदी वेस्ट बेंगाल दिलेलं आहे बघा, ओरिसा दिलेला आहे. तर प्रत्येक राज्यामध्ये किती कॉलेजेस आहेत आणि कुठे-कुठे आहेत अगदी त्याचा ID नंबर पण ॲप्लिकेशन नंबर पण दिलेला आहे आणि सगळे हे कॉलेजेस UG अंडरचे आहेत हे आणि हे सगळे न्यू येणारे आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर खूप आनंदाची आणि एकदम महत्त्वाची ही न्यूज आहे. तुमचे जे काही विद्यार्थी किंवा पालक पाहत असतील हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच तुमच्या नातेवाईकांना किंवा आणखीन मित्रांना तुम्ही शेअर करू शकता की त्यांनाही याची न्यूज मिळेल. तुम्ही ते पाहू शकता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा इथे महाराष्ट्र इथेही आपलं येणार आहे आणि इथे पण पाहू शकता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जालना. असे हे महाराष्ट्र, राजस्थान असे उत्तराखंड आणि हे रायपूर असे प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आंध्र प्रदेश पण इथे दिलेला आहे. तर तुम्ही अगदी पूर्णपणे झूम करून अगदी पूर्ण PDF पहा. 113 कॉलेजेस पूर्णपणे इथे काढलेले आहेत. तर प्रत्येक तुम्ही वाचा आणि बऱ्यापैकी विद्यार्थी आपले ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून पण ॲडमिशन घेतात. काही विद्यार्थ्यांना अगदी 15%
आपला कोठा असतो त्याच्यामधून पण ते विद्यार्थी अदर राज्यांमध्ये सुद्धा गव्हर्नमेंट सीट्स मिळवू शकतात आणि आपल्या महाराष्ट्रामधून जे 85% कोटा आहे त्यामधून सुद्धा इथे बरेच कॉलेजेस नवीन येणार आहेत हे पण लक्षात घ्या. मी माझा मागे पण व्हिडिओ मी बघितला तुम्हाला सांगितलं होतं 113 पैकी किती आपले महाराष्ट्रामध्ये नव्याने कॉलेजेस येणार आहेत. तर माझा जो पुढचा व्हिडिओ असणार आहे तोच ह्या अनुषंगाने असणार आहे. अगदी ह्या 113 पैकी आपले फक्त महाराष्ट्रामध्ये किती कॉलेजेस आहेत आणि प्रत्येक कॉलेजला अप्रूव्ह मिळालेलं आहे. ते प्रत्येक कॉलेजविषयी मी तुम्हाला पुढचा माझा व्हिडिओ अगदी एक्सप्लेन करून मी सांगणार आहे फक्त महाराष्ट्रापुरतेच कॉलेजेसचं. तर हे पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये 113 कॉलेजेस येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर खूप अगदी आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. तर तुम्हाला असंच हे नवीन-नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्या ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला अगदी भविष्यामध्ये युजफुल व्हिडिओ पाहता येतील. अगदी गरजू मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना ही गोष्ट सांगा. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. अगदी तुम्ही मला कॉल, मेसेज करून ह्याच्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये माहिती घेऊ शकता. अगदी प्रत्येक राज्यातले मी कॉलेजेसची पण तुम्हाला नक्की संख्या सांगेल आणि जे काही आपले महाराष्ट्रामधून 85% कोठ्यामधले फक्त महाराष्ट्रामधून तुम्ही जर अप्लाय करू इच्छित असाल, तर त्यातले पण बरेचसे आपले कॉलेजेस नव्याने येणार आहेत. तर ही खूप अगदी आनंदाची आहे आणि फायनल ऑफिशियल ऑर्डर आलेली आहे 6 जुलैला 113 नवीन कॉलेज पूर्ण अगदी नव्याने येणार आहेत पूर्ण अख्ख्या भारतामध्ये. तर बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये पण जवळ-जवळ 10 ते 12 कॉलेजेस येण्याची नक्की शक्यता आहे. तर जवळ-जवळ 1000 ते 1200 सीट्स नक्कीच वाढणार. म्हणजेच आपला कट ऑफ पण कमी थोडासा पाहायला आपल्याला मिळेल. ही 100% गॅरंटी आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे नो टेन्शन. तुम्ही अगदी जस्ट तुम्ही वेट आणि वॉच. तुम्ही फक्त आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये जॉइन व्हा. तुम्हाला अगदी प्रत्येक कॉलेज वाईज तुम्हाला मी माहिती देईल आणि प्रत्येक कॉलेज आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या सीट्स कॉलेजेस येणार आहेत आणि सीट्स येणार त्याच्याबद्दल पण डिटेल माहिती देईल. आमच्या मार्फत तुम्हाला जर काउन्सिलिंग करायची असेल तुम्ही नक्कीच पेड काउन्सिलिंग जॉइन करा. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. त्याच्यात तुम्ही अगदी कॉल, मेसेज करून माहिती विचारू शकता आणि मी माझी WhatsApp लिंक पण दिलेली आहे. त्यालाही तुम्ही क्लिक करून अगदी WhatsAppला जॉइन होऊ शकता. अगदी असेच नवीन-नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी तुम्ही माझ्या ह्या चॅनल नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून भविष्यामध्ये असे युजफुल तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. तर ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.